तर त्याचे आई वडील आपल्या सोबत आहेत, तर त्याच्या वडिलांना विचारूया काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या मुलाने सुंदर असं यश या ठिकाणी खेचून आणलंय. मला खरंच आनंद वाटतोय, असं म्हणजे काही बोलता येत नाही मला आज म्हणजे. आणि तावडे सरांचं मी अभिनंदन करतो वयात, म्हणजे असं की मला सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो खरंच. आणि आज एवढा खुश आहे की मला काही बोलता येणार नाही. मंडळी अतिशय नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो आपल्या कोकणवारीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मालगुण शिक्षण संस्थेचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमी चमकत असतं, तर आणखीन एक अशीच चमकदार कामगिरी मालगुण शिक्षण संस्थेच्या बळीराम परकर विद्यालयामध्ये 6वी मध्ये शिकणारा हा विद्यार्थी आहे. त्याचं नाव आहे कुमार संगम सुयोग चव्हाण, राहणार गणपतीपुळे. तर या विद्यार्थ्याने राज्यस्तरावरती तायकोंदो या क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली, सुवर्ण पदक पटकावलंय आणि त्याची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी म्हणजे नॅशनल लेवलला निवड झालेली आहे. तर त्याचं कालच गावामध्ये स्वागत झालं. आपल्या घरी गणपतीपुळे वासियांनी, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचं जंगी स्वागत देखील केलं. परंतु आज प्रशाळेच्या वतीने त्याचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात येणार आहे, भव्य दिव्य अशी मिरवणूक असणार आहे. तर तीच स्वागत मिरवणूक बघण्यासाठी मी निघालोय आणि तुम्हाला देखील ही मिरवणूक दाखवणार आहे. तर चला मंडळी, बघूया कुमार संगम सुयोग चव्हाण याचं स्वागत कशा पद्धतीने शाळेच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, सर्वांच्या वतीने केलं जातंय हे पाहूया. चला. सर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही, असं तुम्हाला संगम चव्हाण मला सांगणारे त्याचे वर्ग शिक्षक सन्माननीय अभिनव सर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. लक्ष्मीची पाने तोच मिळतो जो रात्रंदिवस कष्ट करतो. प्रशासनाचे क्रीडा शिक्षक सन्माननीय सर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि निर्धार महाराणीचा देशासाठी खेळण्याचा आणि विजय मिळवण्याचा कुमार संगम चव्हाण याला प्रकाश दाखवण्याचे काम करणारा त्याचे मार्गदर्शक सन्माननीय रुपेश तावडे सर, ब्लॅक बेल्ट तायकोंडो, गोल्ड मेडलिस्ट मुंबई युनिव्हर्सिटी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे आमचे प्रेरणा संत प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय बिपिन बरकर सर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. मालगुण हायस्कूलचे आधारस्तंभ म्हणजे स्पर्धेसाठी दिनांक 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तो राष्ट्रीय तायकोंडो स्पर्धेसाठी जाणार आहोत. त्याला आपल्या मालगुण परिवाराच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आंबेडकर विद्यालय व मोरारी प्रताप भाईमेकर ज्युनियर कॉलेजमधील हा दिवस एकदम आनंदाचा असा दिवस आहे आणि आपल्यासमोर या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे संगम सुयोग चव्हाण हा 6वी अ मधील विद्यार्थी आहे आणि तायकांदो या क्रीडा प्रकारामध्ये त्याने आता राज्यस्तर पार केलेला आहे, सुवर्णपदक प्राप्त केलेला आहे आणि आता त्याची राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे। आता तो राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि नागालँड कोहिमा या ठिकाणी तो आता पुढील स्पर्धेसाठी रवाना होणार आहे। आता हा जो विद्यार्थी आहे आपण त्याच्याकडे जर बघितलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान एवढं त्याने या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे की आमच्या संस्थेला शाळा गाव परिसरातील सर्व गाव जे आहेत या गावासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे। खरोखरच चांगल्या प्रकारचं असं दैदिप्यमान असं यश त्याने या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे आणि आता हा विद्यार्थी पुढे खेळायला जाणार आहे। आता प्रामुख्याने याची जी मेहनत आहे ती खूप त्याने मेहनत घेतलेली आहे, त्याच्या आईवडिलांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। तसेच माझे सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला खूप मार्गदर्शन केलेलं आहे। संस्था आमच्या कायम पाठीशी असते। सर्व संचालक मंडळ या ठिकाणी चेअरमन साहेब आहेत, त्यानंतर व्हाईस चेअरमन आहेत, संचालक साहेब आहेत, रोहित मयेकर आहेत, हे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे या ठिकाणी सगळेजण आनंदित आहेत आणि सगळेजण त्यांना शुभेच्छा देत आहेत। खरोखर एक चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्या यशाच्या पाठीमागे आणखीन सगळ्यात महत्त्वाचं जो हात आहे तो म्हणजे त्याचे मार्गदर्शक शिक्षक तावडे सर सुद्धा या ठिकाणी जे आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप असं दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे आणि आपले आता शिष्य ते निर्माण करतायत आणि राष्ट्रीय स्तरावरती जाण्याची जी पहिली वेळ आहे यामध्ये हा विद्यार्थ्याने आपल्या संस्थेचं शाळेचं गावाचं आणि या तालुक्याचं तसंच आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक मिळवलेलं आहे आणि खूप मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। 85 वर्षाच्या कारकिर्दीत हे पहिलं यश राष्ट्रीय स्तरावरचं माझ्या या छोट्या संगमने आणलं। याचं श्रेय जातानाच माझा तावडे सर, माझे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत ही फळास आली आणि नागालँडमध्ये देखील आज सांगतो मी की हा विद्यार्थी विद्युत चपळाईने जी एक चालू केले त्यांनी कारकीर्द त्याची ही नागालँडमध्ये देखील तो प्रदर्शित करेल आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटी बप विद्यालय भाईमेकर ज्युनियर कॉलेज याचं नाव तो राष्ट्रीय स्तरावर नक्की रोशन करेल। या दोघांना लागणारी सर्व मदत त्यांना खेळासाठी ही नक्की संस्था पुरवणार आहे आणि त्यांचा एक सुंदर मार्ग आज त्याने दाखवलाय शाळेला। ह्याच मार्गाने आणखी विद्यार्थी आमचे ह्याच मार्गाने राष्ट्रीय स्तरापर्यंत जातील ही अपेक्षा ठेवतो आणि धन्यवाद। नमस्कार मंडळी, आज मालगुंड गावाचं नाव एक राज्यस्तरावरती चमकवलेला विद्यार्थी म्हणजे संगम सुयोग चव्हाण यांनी आपल्या मालगुंड गावाचं मालगुंड संस्थेचं मालगुंड हायस्कूलचं कॉलेजचं नाव राज्यस्तरावरती चमकवलेलं आहे। तर त्याचे आई वडील आपल्या सोबत आहेत, तर त्याच्या वडिलांना विचारूया काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या मुलाने सुंदर असं यश या ठिकाणी खेचून आणलंय। मला खरंच आनंद वाटतोय एकदम, असं म्हणजे काही बोलता येत नाही मला आज म्हणजे। आणि तावडे सरांचं मी अभिनंदन करतो ह्यात, म्हणजे असं की मला सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो। खरंच मी आज एवढा खुश आहे की मला काही बोलता येणार नाही। मंडळी अतिशय खूप असा त्यांना आनंद झाला आणि आनंदाचे शब्द त्यांच्या तोंडातून फुटत आहेत। बरोबर, तुमच्या मुलाने एक चांगलं असं काम केलेलं आहे, त्याबद्दल पुढील त्याच्या वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देखील इथे व्यक्त करतोय। मंडळी अतिशय सुंदर अशी स्वागत मिरवणूक त्या ठिकाणी पाहायला मिळाली। प्रशालेच्या वतीने सुंदर नियोजन करण्यात आलं होतं आणि हा जो विद्यार्थी आहे संगम सुयोग चव्हाण याने अतिशय सुंदर असं यश संपादन केलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या गणपतीपुळे गावाचं, त्यानंतर मालगुंड शिक्षण संस्थेचं शाळेचं कॉलेजचं नाव
त्याने राज्यस्तरावरती तर चमकवलं आहे, आता तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करा. त्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर कमेंट बॉक्स आपला ओपनच आहे, तुम्ही शुभेच्छा देखील देऊ शकता. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू मित्रांनो पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, कारण आता लवकरच भात कापणी येणार आहे. तर भात कापणीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. आपल्या कोकणातली अशी सगळी मजा बघण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणवारी आणि घर बसल्या घ्या कोकणातली मजा सारी. भेटू लवकरच. बाय.